मी तर दिव्याला तिच्या घरातनच पळवणार होतो, पण पण शिवाने ऐन वेळेस माती खाल्ली आणि हे सगळं झालं. त्या शिवापासून लांब राहा आणि काय काम आहे ना ते विसरू नकोस. लग्नाच्या आधी सगळं व्हायला पाहिजे. आधीच खूप वेळ वाया घालवलायस हो मॅडम. आणि खूप मातीही खाऊन झाली. आता वास कर. आणि जर काम वेळेत झालं नाही ना तर याच पोलीस स्टेशनमध्ये सडवट ठेवी ना आयुष्यभर. नाही मॅडम, प्लीज असं काही करू नका. आणि आय एम रिअली सॉरी. मी आणि आता प्लॅन ऑलरेडी बनवलाय आणि तो फेल होणार नाही, गॅरंटी. अरे वा, काय काय प्लॅन केलास तू? बनवलाय म्हणजे मॅम प्रोसेसमध्ये आहे, बनतोच आहे आणि बनेलही लवकर. आणि ज्या क्षणी तो बनेल ना तो मी तसाच लगेच एक्झिक्यूट करेन. तुम्ही टेन्शन नका घेऊ मॅम. तुम्ही फक्त सेलिब्रेशनची तयारी करा. दॅट्स इट. हां. निघ चंदन, निघ. ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला जेलमध्ये टाकणार नाही ना प्रिया. ही दिव्या मला देसाईंच्या घरात अजिबात नको. आणि ती जागा तुझी आहे, कळतंय ना तुला. तू टेन्शन नको घेऊस. आता फक्त आशूच्या मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी जो दिव्या नावाचा काटा आहे ना तो या चंदनने काढला की माझा मार्ग क्लिअर. अरे काय आलं? भाई लोक, तुम्ही आता कार्यक्रमाच्या वेळेस दिव्याताईकडे बघितलं काय? का तिचं काय आलं आता? अरे ती अशी खुश दिसत नाहीये. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? अरे दमली असेल रे ती. ए बाई, आपण माणसं ओळखण्यात चुकत नाही. आपली शिवा पण इथंच आहे ना, पण ती बघ किती उदास आहे. पण असं कसं? पण भाई, दिव्याताईकडे बघितलं ना तर काहीतरी गडबड वाटत होती यार. एक काम करूया, आपण सगळं शिवाला सांगूया, ती काय ते बघ. ए थांब थांब, बस खाली बस. हे बघ, आपण शिवाला सांगितलं ना तर डायरेक्ट जाऊन ती दिव्याशी बोलेल काय झालं म्हणून. आणि दिव्या काय नीट बोलणार नाही, मग परत लफडी सुरू. हा, ए हे सगळं सोडा. दिव्याताई जरी खुश दिसत असली ना तरी तिचं आशूशी लग्न होतं, याला आपण काही करू शकत नाही. अरे पण दिव्यात जर खुश नाहीये तर आपण हे लग्न थांबवू शकतो ना. काय ए भाई, ती दिव्या आहे, आपण तिच्याशी जाऊ बोलायला. ती खुश नाही म्हणून, पण तीच पलटी मारायची आणि मग हे सगळं काय शिवानी केलं असं होईल. त्यापेक्षा बिलकुल रिस्क घ्यायला नको. बरोबर बोलतोय आपण. अरे पण मग या दिव्याचं काय करायचं? काय करणार आपण? मला असं वाटतं ना भाई, आपण फक्त ना शिवाबद्दल आता चांगला विचार केला पाहिजे. म्हणजे शिवा आणि आशूचं? हो, ते एकत्र येतील असं तरी मनात ठरव. बाकी काहीतरी जादू होईल. बरोबर. आणि आपला शाहरुख बाबा बोलतो ना, अगर तुम किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उससे मिलाने की साजिश करती. वाह वाह वाह. त्यामुळे आपल्या देवाला माहितीये शिवा आणि आशूबद्दल. तर आपण फक्त तिकडे प्रार्थना करूया. तू लक्ष ठेवू नये भाई. ए भाई, एकदम बरोबर. आपण जोर लावू फक्त. हा करेक्ट. हे ऐका ना, हे सगळं शिवाला कळलं तर? हे बघा, अख्ख्या जगाला कळेल असं नाही करायचं. ह्या कानाचं त्या कानाला पोचता कामा नाही. ऐकून घ्या, हे सगळ्या जगाला कळलं जरी नाही ना तरी शिवाला हे सगळं 100% कळणार. हे तुम्ही लक्षात घ्या आणि मग काय करायचं ते करा. हा म्हणजे जर तिला जर कळलं ना तर ते आपल्याला खूप ऐकवेल. कारण तिने तिच्या पप्पाला दिलेलं वचन आपल्यामुळे जर बोललं ना भाई तर तिला खूप त्रास होईल. हो. हा हा यार भाई, बरोबर बोलतोय तू. शिवाला त्रास होईल आपण असं काहीच वागलं ना पाहिजे रे. आपण तिला आता सपोर्ट केला पाहिजे भाई. बरोबर. म्हणजे आपण काय फक्त गंमत बघत बसायची? अरे नाही रे, आपण तिच्या बाजूने उभं राहायचं. हे भाई, देव जर असेल ना तर तो ऐकेल आपलं. आपण फक्त प्रार्थना करू, कारण आपल्या शिवाने कधी कोणाचं वाईट नाही केलंय तर देव तिचं पण वाईट नाही करणार. हा, हे बघा, असं काहीही होणार नाहीये. करेक्ट आहे भाई. आता जर चहा मिळाला ना तर केवढं बरं होईल. अच्छा.
मला पण हे जर खरं होणार आहे माहित असतं तर मी काहीतरी भारी मागितलं असतं. लागला का प्रिया फोन? अगं उचलतच नाहीये तो कॉल. उचलत नाहीये म्हणजे सतत ट्राय कर, पुन्हा ट्राय कर. अरे तुम्ही काही ठरवलंय की नाही? आणि तो मूर्ख चंदन कुठे आहे? त्याच्याकडनं काही होणार आहे आणि तो आहे कुठे आता? पोलीस स्टेशन मध्ये अडकला होता. मी आणि प्रिया जाऊन सोडवून आलोय त्याला. तू कुठे होतास? पोलिसांनी सोडत म्हणजे पण तो आत गेला कसा? हात कसा गेला म्हणजे? अरे त्या शिवाने अटकले त्याला. हे शिवाचं काहीतरी करायला पाहिजे. ही प्रत्येक वेळी आपल्याला मध्ये मध्ये येते. लागला फोन? अगं तो फोनच उचलत नाहीये, मी काय करू आता? एक थांब, मी लावून बघतो. फोन रिंग होतोय, उचलत नाही. आपण ना त्याला सोडवायलाच नव्हता पाहिजे होता. जिथे अडकला ना तिथे सडक ठेवायला पाहिजे होतं, म्हणजे अक्कल आली असती त्याला. चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला आपण सुहास. नाही, या माणसाच्या मूर्खपणामुळे ना ती दिव्या लग्न करून घरात येईल आपल्या आणि कळणार पण नाही आपल्याला. ए दादा, हे बघ, असं झालं तर मला अजिबात चालणार नाही. हा मी ना ते लग्नाचा अग्निकुंड असतं ना त्याच्यात पाणी होते मी. नाहीतर त्या दिव्याला ढकलेन मी त्याच्यात, पण मी हे लग्न होऊ देणार नाही. एक मिनिट, त्या चंदनचा फोन आहे. स्पीकरवर टाक. हॅलो, अहो किती फोन करता सर तुम्ही? ए, आवाज कमी करा. सॉरी. ते सॉरी गेलं खड्ड्यात. तुला जिथून सोडवलंय ना तिथे परत अडकवू शकते. हा मी नको हो मॅडम, फार उकडतं तिकडे आणि त्यात ते पोलीस खूप मारतात हो. आलोतात फार. नको ना. ए, जरा गप्प बस आणि मी काय सांगते ना ते नीट ऐक. हा, बोला ना मॅडम, काय झालं? ए बाबा, तुझ्याकडनं काही होणार आहे का नाही? करतोच आहे ना, माझ्या साईडने पूर्ण प्रयत्न करतोय मी. बरं मला सांग, तू आत्ता आहेस कुठे? मी इकडे रिसॉर्टच्या मागच्या बाजूला उभा आहे आणि त्या समोर शिवा आणि तिची पाना गँग पहारा देते. त्यामुळे मला मागच्या वेळेस सारखं वेटरचे कपडे घालून आताही शिरता नाही आला. आय एम शुअर ती मला पकडून घेईल. मग तुला जमणार आहे की नाही ते सांग. अहो जमणार म्हणजे काय? ऑफकोर्स जमणार आहे. हे बघा मॅडम, तुम्हाला जितकी घाई आहे ना दिव्याचं लग्न मोडायची, तितकीच घाई मला आहे तिच्याबरोबर लग्न करायची. हो ना, मग त्यासाठी आधी हातपाय हलवावे लागतील, डोकं चालवावं लागेल. ते कधी करणार आहेस? हे बघा मॅडम, माझं पूर्ण प्लॅनिंग व्यवस्थित झालंय. माझी माणसं सुद्धा माझ्या बरोबरच आहेत. एकदा अंधार पडला आणि कार्यक्रमाची धावपळ सुरू झाली की माझी माणसं आत घुसतील आणि दिव्याला उचलून सरळ बाहेर आणतील. तिकडे मी गाडीत तिची वाट बघत असेल. एकदा ते दिव्याला घेऊन आले की तिला मी गाडीत टाकून इकडनं भुर. भुर? तुला काय मस्ती वाटते का? सोपं वाटतंय हे सगळं? त्यापेक्षा आत ये आत्ताच्या आत्ता. मॅडम, तुम्ही जे म्हणताय ना ते सुद्धा इतकं सोपं नाही. त्यामुळे प्लीज माझ्या प्लॅनिंगवर थोडासा विश्वास ठेवा. माझी माणसं आत येतील आणि ते दिव्याला बेशुद्ध करून बाहेर घेऊन येतील. म्हणजे कोणाला फार काही कळणार नाही. बाकी सगळं प्लॅनिंग माझं झालंय. सो जस्ट वेट अँड वॉच. ए चंदन, हा आपला लास्ट चान्स या. हो सर, मला माहिती आहे हा आपला लास्ट चान्स आहे आणि हा प्लॅन फेल जाणार नाही. आय गॅरंटी. हा झालं बोलून तुझं, फोन ठेव. चल. हे बघा, हा जो तुमचा माणूस आहे ना तो खूप डेंजर आहे. मला गॅरंटीड वाटतंय की हा काहीतरी गोंधळ करणार. मला पण तीच भीती वाटते. हा, आता टेन्शन घेऊ नका. आता ती निवांत मजा घेत बसलेली दिव्या आहे ना, ती लवकरच ही गायब होईल. हे असं खरंच झालं ना सुहास, तर मी प्रिया आणि आशूचं लग्न याच मांडवात लावेन. भाऊ आणि आईला बदनामीची इतकी भीती दाखवेन ना, तर त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच उरणार नाही. कीर्ती, ही दिव्या केवढी डेंजर मुलगी आहे का? म्हणजे ती एकाच वेळी 2-2 मुलांना लटकवून ठेवलंय. म्हणजे अगदी समजा या चंदनची जरी लग्न नाही झालं तरी आशूशी लग्न होणारच यायचं. अरे बघ ना दादा, ते आपल्यापेक्षा डेंजर आहे. कसली गेमर मुलगी आहे ना. मी जेव्हा तिला पहिल्यांदा बघितलं होतं ना, तेव्हाच कळलं होतं मला. जितकी साधी दिसते ना ती, इतकी साधी नाही. आणि तिला किडनॅप करून आपण आपल्या आशूचं आयुष्य वाचवतोय. अरे
अगं पण हे घरच्यांना कळलं पाहिजे ना, पटलं पाहिजे ना. पटेल, त्यांनाही पटेल. एकदा आशू आणि प्रियाचं लग्न झालं ना की हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्याला हव्याशा होतील. पण सुहास, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडल्या पाहिजेत हा. म्हणजे त्या माणसांचं इथे येणं, दिव्याचं त्या रूम मध्ये जाणं, किडनॅपिंग, आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी घडत असताना कुणी बघितलं नाही पाहिजे ना, तर सगळं आपल्यावर येईल रे. टेन्शन घेऊ नका, कूल डाऊन, ओके. आता तो चंदन म्हणाला ना, मग आपण त्याच्यावर तेवढा विश्वास ठेवूया. ओके, होईल सगळं नीट. काय झालं असेल ग? अगं मी पण खरं तर तुला तेच विचारायला आले होते. हा दादा कुठे राहिलाय काय माहिती? काय झालं? काम झालंय. काय? दिव्या किडनॅप झाली. येस, आत्ता आत्ता खरी मजा येणार. प्रिया, मी जे सांगते ते नीट ऐक. आशूला इम्प्रेस करायचं का तुझं? बाकी सगळं मी हँडल करेन. त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस का. आता बघ ना माझी जादू कशी नजरेने घायाळ करते त्याला. पण सगळ्यात आधी त्या दिव्याची आई, आजी, ती शिवा आणि तिची सगळी गँग यांना इथून हाकलायचं. एवढ्या दिवसापासून जे माझ्या मनात साठून राहिलंय ना, ते आज सगळं बाहेर पडणार आहे. आणि मला आता कोणीच काहीच बोलू शकणार नाहीये. नाही त्या शिवाला मी रडवत बाहेर पाठवलं ना, तर नाव नाही लावणार कीर्ती देसाई. बरं चला, थोड्या वेळात सगळ्यांना कळेलच, मग आपणही तिकडे जाऊन थांबूया. चल लवकर. तिकडे बघ. आता त्याला कोण सांगणार आहे की दिव्या खोलीतून बाहेर येणारच नाही. बिचारा कशी वाट बघतोय बघ. हळू. वाट बघत नाहीये, वाट लागलीये. अरे दिव्या तर इथेच आहे. चंदननी तर मग मूर्ख.
चूल. मूर्ख मूर्ख माणूस आहे. काय फालतूपणा आहे हा सुहास. मलाही तेच कळत नाहीये या चंदननी काय घोळ घालून ठेवलाय. मी त्याला फोनच करतो. एक काम सांगितलं होतं तुम्हाला, तेही नीट नाही जमत का रे? मूर्ख कोणीकडचे. हॅलो साहेब, रिअली सॉरी साहेब, ऍक्च्युली जरा गडबड झाली. माझी माणसं तिकडे दिव्यालाच किडनॅप करायला गेले होते, पण तिथे काय घोळ झाला काय माहिती, ते कोणीतरी दुसरीच मुलगी घेऊन आली. अरे तू मूर्खच का? गडबड झाली म्हणजे? साहेब आता झाला गोंधळ, त्याला मी काय करणार आहे? ए तुला काय टाइमपास वाटतोय का सगळा? एकतर माझा सगळा पैसा वेळ प्लॅन सगळं वाया घालवतेस. हे बघा मॅडम, मला मान्य आहे की चूक झाली, पण मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की माझी माणसं तिकडे दिव्यालाच किडनॅप करायला गेली होती. ऐन वेळेस काहीतरी गोंधळ झाला आणि हे होऊन बसलं. कोणत्या मुलीला किडनॅप केलंयस तू? माहित नाही, मेकअप आर्टिस्ट होते. ती कोणीही असू दे, पुढे काय करायचंय आता? मी म्हटलेलं ना, हा काहीतरी घोळ घालणार आणि शेवटी घातलाच. ए चंदन, हा प्लॅन जर सक्सेसफुल झाला नाही ना, तर तुला पुन्हा पोलिसात देऊ शकते मी. मग सर तिकडे आयुष्यभर. मॅडम काय तुम्ही सारख्या पोलिसाच्या धमक्या देता आहोत? अहो, मी काय मुद्दाम केलं काय? बरं ऐक, आता पुढे काय करायचं तेवढं सांग. आता काहीच करू शकत नाही हो. संगीत आहे तिकडे. नाही नाही मॅडम, संगीत आहे ना, मी करतो ना काहीतरी. मी आत्ता येतो तिकडे, नाचता नाचता काहीतरी कॉस्ट्युम चेंज वगैरे असं करून काहीतरी गोंधळ क्रिएट करू शकतो आपण तिकडे. नाही नाही नाही, तू अजिबात येऊ नकोस. आणि इथे आधीच खूप लोक आहेत. तुला जर पकडला ना तर खूप मारतील आणि आम्हालाही लटकवशील. ठीक आहे साहेब, आजची रात्र जाऊ दे. उद्या सकाळी लग्नाच्या मंडपातनं दिव्याला उचलतो, शब्द आहे माझा. तुझ्या शब्दांचं काही लोणचं घालायचंय का आता? मॅडम एक मिनिट, मला काय म्हणायचं ते नीट समजून घ्या. मी एखादी गोष्ट जेव्हा करेल म्हटलोय ना, म्हणजे मी ती करेल. अँड बाय द वे, तुम्हाला जेवढी घाई दिव्याचं लग्न मोडायची आहे ना, त्याहून जास्त घाई मला आहे तिच्याबरोबर लग्न करायची. सो प्लीज थोडा विश्वास ठेव. बाय. आता या चंदनवरती विश्वास ठेवण्याव्यतिरिक्त आपण काही करू शकत नाहीये. तिकडे कार्यक्रम सुरू झालाय, जाऊयात, नाहीतर आपल्यावर संशय यायचा. हो हो, चला 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 जाऊया तिकडे. चला. तुम्हा सगळ्यांना माझ्यातर्फे शब्बा खैर. शब्बा काय? डमेस काय तुला शब्बा खैर माहित नाही? थांब गुगल करते. ते टीव्हीत नाही का कार्यक्रम संपताना सगळे बोलतात शब्बा खैर. मला आठवलं म्हणून चिपकवलं. हा, खूप टीव्ही बघतोस ना म्हणून. वा 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 वा. कोण कोणास म्हणाले बघा. एनिवे, चल चल चल. नाही तर आम्हा दोघांप्रमाणे तुम्हाला ही रात्र संपूच नाही असं वाटत असेल है ना? हे असं काय नाही. मला तर वाटतं की लवकर संपावी. का? अरे उद्या एवढा मोठा स्पेशल इव्हेंट आहे. ते बघ दोघं किती एक्साइटेड आहेत. ते बघ चेहरे बघ.
उद्याचा दिवस स्पेशल असणार आणि तो मी करणार.